तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एक व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो। तर मित्रांनो, आज तुम्हाला मी दाखवणार मित्रांनो या मेंढीचा जो जार आहे मित्रांनो, तर हा जार कशा पद्धतीने आपण काढू शकतो। तर मित्रांनो, ज्या मेंढ्या अशा झाल्या मित्रांनो, तर काही मेंढ्यांचा जार असा पडत नाही मित्रांनो। तर हा जार आपण जर कधी हा जार पाडायचा असा मित्रांनो, तर याच्यासाठी काय करावं। तर याच्यासाठी मित्रांनो आपण एक सोपा आणि घरगुती उपाय घेऊन आलो मित्रांनो, आणि मी तुम्हाला दाखवणार मित्रांनो। तर अशा प्रकारे हा जार आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही। तर ही मेंढी मित्रांनो कालच जनलेली, आणि काल जनलेला असल्यामुळे तिचा अजून जार काय पडेल नाही। जर लवकर जार पडला तर मग काय अशी वेळ येत नाही मित्रांनो, पण जार नाही लवकर पडला तरी बघू शकतो मित्रांनो, हा जार काही वेळेस सडू बी शकतो आणि मेंढीच्या पोटाला बी जाऊ शकते मित्रांनो पोटामध्ये। त्याच्यामुळे तो लवकरात लवकर होता होईल तेवढ्या लवकरात लवकर जर पडला तर चांगला राहतो। त्याच्यामुळे आता ती काल जणले मित्रांनो, तर अजून काही तिचा जार पडेल नाही, आणि जर असाच ठेवला तर मित्रांनो तो पडणार नाही लवकर। त्याच्यामुळं आता मी एक उपाय करून दाखवणार मित्रांनो, ते तुम्ही नक्की बघा। तर मित्रांनो, हे बघू शकता हा जार आहे मित्रांनो, आणि आता आपल्याला ते काढायचं आहे। तर मित्रांनो, आपण काडकीचं सहाय्याने काढायला, कारण दुसरी पण एक उपाय आहे मित्रांनो, तर तो आपण काही करू न राहिलो। 13 माशीची जे असतं मित्रांनो, त्यांनी बी जर पाजलं तर त्यांनी निघून जातं मित्रांनो, आणि ही काडीच मित्रांनो जास्त झाले तर मित्रांनो आपण या अशा प्रकारे काढणार। तर हे बघू शकता अशी गोळा करून हे बघू शकता। तर याने मित्रांनो जास्त आणि जार जर कधी पोटात तरी झालं मित्रांनो, तर मेंढी मारण्याची पण भीती असते। तर या अशा प्रकारे हळूहळू मित्रांनो, जास्त पण नाही तर हळूहळू असा ओढून काढावं लागतं मित्रांनो। तर हे बघू शकता मित्रांनो, तर अशा प्रकारे आता निघून गेला, तर आता याचं काहीच काम नाही मित्रांनो, कारण की मेंढीला पण त्रास होत नाही मित्रांनो, आणि ते सोडून जर गेलं तर आपली मेंढी मारण्याची जास्त शक्यता आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, आणि लाईक शेअर कमेंट करा। तसंच बघूया आपण, भेटूया तसंच दुसऱ्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय। काय दाबायचं?